काही पैशाचा वापर होणार आहे, काही पक्षाचा वापर होणार आहे. लोक कामं बघणार, पैसा बघणार, माणूस बघणार. पण निवडून काय सांगता येत नाही. आणि या मतदारसंघावर वर्चस्व कुठल्या गटाचं किंवा पक्षाचं आहे? पक्षाचं सांगितलं तर शाहू आघाडी. गटाचं पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे. शाहू आघाडीवरच आहे जरा. लोक जरा पक्ष बघूनच हे करणार आहे जुनी. याचं निवडून आलं कामं करतील काय खरं? करणार की हो 100% करणार. काय कशी लढत होणार आहे मतदारसंघात? मतदारसंघात मग आता काठीची टक्कर ज्याला म्हणतो ती होणार आहे. पक्ष बघणार का नेता बघणार, काय बघणार? हा, या गावकऱ्यांचं वर्चस्व आहे. विकास कामं कशी आहेत काय सांगा? समाधानकारक नाही आहे. विकास कामं कशी आहेत या भागातली? चांगले चांगले कोणाच्या माध्यमातून चालले? गावकऱ्यांचे आमचे सरपंच काय दोन्ही पण आता समानच आहे. तर कोणाची बाजी काय होईल काय आता सांगता येत नाही. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन जनतेचं मत आपण घेतोय. जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या निवडणुकीकडे ते कुठल्या नजरेतून पाहतात, कशा पद्धतीची या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लढत होणार, तालुक्यातलं नेमकं चित्र काय आहे, राजकीय वातावरण कसं आहे, विकास कितपत झाला या भागाचा, जनतेला काय अपेक्षित आहे ते आपण के न्यूजच्या माध्यमातून, ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे आला जिल्हा परिषद मतदारसंघातील औरवाड या गावामध्ये. या औरवाड गावामध्ये जर सांगायचं झालं तर या मतदारसंघात सांगायचं झालं आला जिल्हा परिषद मतदारसंघात तर राष्ट्रीय शाहू विकास आघाडी, त्याचबरोबर महाविकास आघाडी, भाजप अशी प्रामुख्याने तिरंगी लढत होते. आणि जे राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत ते या औरवाड गावातीलच आहेत. आणि मग दोघांच्या मध्ये प्रामुख्याने गावात लढत आहे. मग या भागामध्ये गावामध्ये नेमकं काय वातावरण आहे, जनतेच्या मनात काय चाललंय हे आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या आला जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा मतदारसंघ खुला आहे. तालुक्यातला एकमेव हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत. बघूया, जाणून घेऊया आपण लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत. अर्ज भरून झाली, छाननी झाली, माघारीसाठी 2 दिवस बाकी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. काय सध्या चित्र मतदारसंघाचा आहे? मतदारसंघात काय तिन्ही पक्ष एकच आहेत. काय काय कोण निवडून काय सांगता येत नाही. कुठले कुठले पक्ष आहेत? काँग्रेस आणि शाहू आघाडी आणि बीजेपी हे तिन्ही भक्कम पक्ष आहेत. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही तिन्ही ह्याच्यामध्ये काय हे आमचा कॉल आहे. कोण कोण उमेदवार आहे भागात? श्री दादाभाई पटेल आणि इलियास इंजिनियर साहेब हे इथं 2 औरवाड आणि प्रशांत छापरे. आता उमेदवारांची नावं सांगितली, भक्कम आहेत म्हणून सांगितला, पण आता निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे? निवडून येणारा जो उमेदवार आहे ते जनतेचा काम करणारा असं पाहिजे ना. आणि जनतेचा कौल किंवा जनतेचा संवाद घेऊन ते काम करणार तसा उमेदवार पाहिजे, निवडून येणार पाहिजे. आता जे उमेदवार राहिलेत निवडणुकीला नावं सांगितलं तुम्ही, त्यांचा लोकांच्या बरोबर परिचय कसा आहे, वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, काय सांगाल? या तिन्ही उमेदवारांचा चांगलाच हे आहे म्हणजे लोकांचा ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय सांगता येऊ शकत नाही. मतदारसंघात कामं कोणाची चांगले आहेत? का आता हे दादाभाई पटेलचं पण चांगलंच आहे, इलियास इंजिनियरचं पण चांगलंच आहे, ते प्रशांत छापरे पण त्यांचं पण चांगलंच आहे. सगळ्यांना चांगलं होय. आहे, पण जरा पारडं कोणाचं जड असणार की? पारड हे हातच असणार हो. का बरं? कारण का लोकांचं एक हेच आहे हो, हे शिरोळ तालुका काँग्रेसचं हेच आहे हो, बालेकिल्लाच आहे. काय सांगाल तुम्ही? या भागातून निवडून येणारा जो जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा लोकप्रतिनिधी आहे तो कसा पाहिजे? ते लोकांसाठी काम चांगला करायला पाहिजे, लोकांचे काम व्हायला पाहिजे असा उमेदवार पाहिजे. असे राहिलेत का उमेदवार निवडणुकीला? आहेत की आता दादेपाशी यांचं पण काम चांगलंच आहे. त्यांनी पिछले हे पहिला जेटपीला इलेक्शन त्यांची बायको होती, चांगलंच काम झालंय त्याचं. झालंय चांगलं, काय नुसता कागदावर केलेलं आहे? नाही कागदावर कसं केलं, काम चांगलं आहे म्हणूनच तिकीट मिळते ना. तिकीट मिळेल. आता तिरंगी लढत आहे, राजर्षी शाहू विकास आघाडी, महाविकास आघाडी, भाजप, याच्यामध्ये पारडं कुठल्या पक्षात जर वाटते? पण आता हे सांगून येत नाही, आता हे सांगून येणार नाही. कसं आहे, तिन्ही पण उमेदवार चांगले राहतो असं आहे. विकास कामं कशा आहेत मतदारसंघातली किंवा कुणाच्या माध्यमातून झाले कामं? ह्याच्या पुढे दादेपाशीच होतं आणि त्यांचं जरा काम जरा चांगलं आहे. आणि या मतदारसंघावर वर्चस्व कुठल्या गटाचं किंवा पक्षाचं आहे? पक्षाचं सांगितलं तर शाहू आघाडी. शाहू आघाडी वर्चस्व आहे. वर्चस्व
कशामुळे बरं? आमदार शाहूवागडेच आहे तालुक्याला आणि नगर परिषदला पण शाहूवाडी आली आहे, कुरुंदवाड, जयसिंगपूर, तर इथं पण शाहूवाडी येईल. पण मतदान करताना लोक नेता बघणार वरचा का खाली उभा राहिला निवडणुकीला माणूस बघणार? आमचा इथं नाही, आमचा इथं माणूस बघणार कोण काम चांगलं आहे ते. असं आहे. की आता निवडून आल्यावर कामं करतील काय खरं? करणार की हो, 100% करणार. गावातनं काय कोणा जोर वाटते कुठल्या उमेदवाराचा? आता गावातही असं सांगून येणार नाही, पण उमेदवार तिने पण चांगले तो. त्याच वर्षातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका व्हायला लागल्या आहेत आणि आता बघायला गेलं तर औरवाडातले दोन उमेदवार एकमेकाच्या विरोधात आहेत. काय सध्या औरवाडात चित्र आहे? सध्या बघायला जरा काँग्रेस जरा सध्या बघायला गेलं तर जरा जोरात आहे. दादेभाषा जरा मनात लोक उतरलेले आहेत. या भागात विकास कामं कोणाची आहेत? आहेत दादेभाषा हे चांगले हवामान पहिल्यापासून, आता ते आहे यात कोण आहेत त्यांचे कामं. आणि मग कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? शावागडी बरंच आहे जरा, तर बघूया की आता काय काय होईल. मग आता लोक मतदान करताना पक्ष बघणार, माणूस बघणार का त्याचा नेता बघणार? लोक जरा पक्ष बघूनच हे करणार आहेत जुनी. सध्या जरा लोकांनी पक्ष बघूनच हे करणार. औरवाडात या आलाच मतदारसंघात औरवाडा गाव आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. उमेदवार पाहायला गेले तर प्रामुख्याने दोन उमेदवार इथलेच आहेत, महाविकास आघाडी, राष्ट्रीय विकास आघाडी. कशा पद्धतीचं चित्र आहे? राजकीय वातावरण या गावात कसं आहे? वातावरण आहे चांगलं आहे. आता जिल्हा परिषदेला निवडून येणारा उमेदवार जो आहे तो कसा पाहिजे? काय सगळं गावातले कामं बिमं करणारे उमेदवार पाहिजे. कामं करणारे पाहिजे. आता कामं झाल्यात काय खरं गावातली? काय झाले ती कामं झाल्या? कोणाच्या माध्यमातून झालं? दादेभाषा पाटीलच्या झाले ती. आता लोक उमेदवाराला मतदान करताना काय बघणार? काम बघणार, माणूस बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? काम बघणार आणि माणूस बघणार. माणूस बघणार. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या, काय लक्ष घातला की नाही? यात काय वाट लावून टाकलं, काय ठेवलं शिल्लकीचं सगळं वाट लावलं. काय इलेक्शन म्हणजे हे इलेक्शन नाहीत भाऊ, हे सगळं जग जाहीरपणे आहे. बीजेपी वाल्याने हे वाट लावून टाकलं, काय ठेवलं नाही. पण सगळं 11 वर्षामध्ये काय केली, काय प्रगती काय केली दाखवा की. सगळं काढून घेतलेले, सगळं वाट लावून टाकले, काय शिल्लक ठेवले. तुला उद्या नोकऱ्या पण नाहीत. आता आम्ही नोकरी घेऊन रिटायर करून आता बसलेत, नोकऱ्या मिळत होते हो, आता नोकरी अजिबात नाही. आता काय आता बघायला गेलं तर दोन उमेदवार इथलेच आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, राष्ट्रीय विकास आघाडीचे आहेत, परत भाजपच्या आहेत. तिघांच्यात लढत होत्या. काय कुणाचं पारडं जवळ वाटतं? इथं काय कोणाचं वाट लावून टाकलं, आम्ही कायच नाही. वाट लावलेलं रस्ता नाही. गट कुठला जोरात आहे? कुठला पक्ष जोरात आहे? कोणाचं काहीच नाही इथं. पुन्हा काय आता माझ्यासारखी जी आहेत नाही ते आम्ही मतदान केल्यावर पण जाणार तिथं. निवडून येणारा आता सदस्य लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? काय मला काय आता हे बीजेपी वाल्यांना वाट लावणारा माणूस पाहिजे बा. आणि आता मतदारसंघात आता तुमच्या वातावरण तापायला लागलं आहे. आला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या. काय वातावरण आहे मतदारसंघात? जिल्हा परिषद ह्या गावात का तालुक्यात? ह्या गावात अतिशय वातावरण चांगलं, सगळे मिळून मिसळून राहतात, व्यवस्थित राहतात. निवडणुकीपुरतं वेगळं असतो, त्यानंतर एक होतात. गावचा विकास आपला चांगला करून घेतात. आता आला जिल्हा परिषद मतदारसंघात ही तिरंगी लढत होते. एकीकडे महाविकास आघाडी आहे, दुसरीकडे शाहू विकास आघाडी आहे, तिसरीकडे भाजप आहे. दोन उमेदवार तुमच्यातलेच आहेत. काय वाटतं कुठल्या गटाचं पारडं जड आहे या गावात किंवा या मतदारसंघात? ह्या मतदारसंघात बघा, आय पटेल म्हणून काँग्रेस आहेत, ते 100% निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर हे दादे पाशा, ते दोघं एकमेकाच्या विरोधात आहेत. विरोध ते घासाघाशी होईल, टक्कर होईल एवढंच. कामं कोणाची चांगली त्या भागात? त्या कामं आता हे पूर्वी हे बघा, हे सदस्य होते पूर्वी, त्यांनी बरेचसे हे दादे पैशा बरेचसे कामं केले होय ना, कवले कामं केलं त्याने. पण आता हे आया पाटील बसल्यात, हे पण जरा चांगले आहेत. कामाच्या जेव्हा चान्स द्यायचा, कामाच्या जेव्हा दादेभाषा बाजी मारतील असं वाटतंय काय? शक्यता कमी आहे. मला काय सांगाल, काय या मतदारसंघातली विकास कामं कशा पद्धतीने पूर्वी झालेली? काय चांगली झालेली आहेत. चांगलं झालंय. कोणाच्या माध्यमातून झालं? राजभाषाच्या माध्यमातून झालेले आहेत. काय दोन्ही पण आता समानच आहे. तर कोणाची बाजी काय होईल काय आता सांगता येत नाही. पण तिरंगी लढत आहे. लोक आता मग मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार का त्याचा वरचा नेता बघणार? तर ते काय लोकांच्या ह्याच्यावर आहे. पक्ष बघणार, माणूस बघणार. एका साईडला बघितलं तर काय पक्ष पण आहे आणि एका साईडला बघितलं तर काय कामाच्या ह्याच्यानं तर ते पण बघतात. आता तसं म्हटलं तर आता कोण बाजी मारेल काय सांगता येत नाही. आता हा मतदारसंघ आहे, आला जिल्हावर मतदारसंघ, त्यात औरवाड गाव आहे. कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? ते कसं आहे गावच्या ह्याच्यावर सांगितलं म्हटलं तर नाही ते काय सांगता येत नाही. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. आला जिल्हा परिषद मतदारसंघ आपला आहे. या गावातले दोन उमेदवार आहेत ते एकमेकांच्या विरोधात. काय वाटते वातावरण कशा पद्धतीचं आहे गावात आता राजकीय? काय आता ते पब्लिकवर आहे सगळं.
आता ही पब्लिक जी आहे, जनता जी आहे ती आता निवडणुकीमध्ये मतदान करताना काय कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार? काय स्थानिक मुद्दे आहेत की आपले काय काय असतील? रोड आहे, पाणीची व्यवस्था आहे, त्यानंतर गटारी आहे, याबाबत विचार करणार. जिल्हा परिषद मध्ये त्याच्यामध्ये घेतच आता या भागातले रस्ते रोड गटरे कसे आहेत? आहेच बघा की तुमच्या समोरच आहे. विकास कामं कशी आहेत काय सांगा? समाधानकारक नाही आहे. पाण्याची व्यवस्था आता या भागातून निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? चांगला जरा सुशिक्षित आणि मनमिळावूपणानं काम करणारा माणूस पाहिजे. तिरंगी लढत होते, 3 उमेदवार उभे राहिले आहेत. कोण आहे मग असा मन मिळावू काम करणारा सुशिक्षित? अजून काय त्याचा अनुभव नाही ना. अरे पण चालेल. कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? एकूण 7 गावं जे आहेत त्या मतदारसंघावर कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? वर्चस्व तसं आहे काँग्रेसच आहे. म्हणजे लोक जायला आहे काँग्रेसच पसंत करतात. बाकीचं का बरं? ते आधीपासून ते त्याच्याकडे हे आहे ना, त्याला आहे ना, त्यामुळं. पण या भागात आता आमदार येड्रावकर असतील किंवा ते त्यांच्या आधीचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत दादेभाषा पाटील, त्यांची पण कामं चांगले म्हणतात इथं. आहेत तरी पण बरेच ते आता ज्यादा वड आता ते काही लोक नाराज पण आहेत. असं आहे. निवडणुका लागल्यात काय लक्ष आहे की नाही? जोर कोणाचा इकडं? अजून तर ते सध्या ह्याच्या नजरेत आले नाही. चालू आहे प्रचार चालू झाला नाही. प्रचार चालू झाला नाही. तेव्हाच ते येणार नाही. जोरात करू. विकास कामं कशी आहेत या भागातली? चांगले आहेत. चांगले आहेत. कोणाच्या माध्यमातून चालले? यड्रावकरांचे, आमचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्फत झालाय. काय काय विकास कामं झाले? गटार करणे, दुसरे जे काम पेंडिंग आहे ते सगळे झालेले आहेत. आता या भागात कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? ते अजून समजलं नाही का. कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे? याच्या आधी कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व दिसून येते? आता सध्या सरपंच आहे, त्यांचं वर्चस्व वाढतंय. कुठला गट आहे मग? आता लोक मतदान करताना काय बघणार? व्यक्ती बघणार का माणूस, म्हणजे पक्ष बघणार का नेता बघणार? काय बघणार? नाही, कामं बघणार. कामं बघणार. सध्या कामं बघणार. माणसाला किंमत किती आहे बाबा, माणसाची बोलण्यावर किंमत किती आहे बाबा, कामं किती झाली याच्यावर मतदान होणार. आता निवडणुकीला लोक उभं राहिले आहेत, यांची काही कामं आहेत का मग? कामं केली किती केलं? बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात मामा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, 9-10 वर्षानंतर. आता राष्ट्रीय शाहू विकास आघाडी, महाविकास आघाडी, भाजप अशी तिरंगी लढत त्या पक्षामध्ये. 2 उमेदवार सांगायला गेले तर इथलेच आहेत, महाविकास आघाडीचे आणि शाहू विकास आघाडीचे. काय कशी लढत होणार आहे मतदारसंघात? मतदारसंघात मग आता काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ती होणार आहे. कारण का दादेभाषा पटेल मागच्या वेळेला त्यांनी बरंचसं काम केलंय, त्यांचंही वर्चस्व आहे. नवीन आय पटेल इंजिनियर हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा निवडणुकीला राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा थोडासा अनुभव आहे, त्यांनी सुद्धा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी म्हणजे भाजपचा एक उमेदवार राहिलेला आहे शहापुरी म्हणून, त्यांनी सुद्धा आता प्रयत्न चालू आहे. पण आता तसं बघितलं तर काटेकी टक्कर आहे, पण आता सुरुवात झालेली आहे. पुढे एक 2-4 दिवसामध्ये म्हणजे लोकांचं कल कुणीकडे आहे काय समजेल. कारण का यावेळेला यांनीच खूप प्रयत्न केलेला आहे. काही पैशाचा वापर होणार आहे, काही पक्षाचा वापर होणार आहे, काही वैयक्तिक असं वापर होऊन कोण येईल हे आताही अद्याप सांगता येणार नाही. तरी कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे आता हे सांगता येत नाही. कारण बघा आता याच्या पूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा काम करणारे राजकीय लोक आहेत, कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? यड्रावकरांचं वर्चस्व आहे. त्याचबरोबर आता गणपत पाटील आणि राजू शेट्टी यांनी सुद्धा जोरात प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आता भाजपचे सुद्धा आहेत. आता कोणत्याही म्हणजे आता आज सध्याच्या परिस्थितीला तिन्ही सुटेबल आहेत. एकंदरीत पारडं कुणा जड दिसते काय? आता मी काय सांगू, कुणा जड वाटते? नाही आता तसंच सांगता येत नाही. कारण का सुरुवात आहे आणि आता पुढे 2-3 दिवसामध्ये याला रंग येणार आहे आणि त्यावेळेला कळ. कारण का आता गणपत पाटील, राजू शेट्टी यांनी सुद्धा जोर धरलेला आहे, इकडे यड्रावकर जोर धरलेला आहे. अजूनपर्यंत भाजपचे कोणी आलेले नाहीत. आता लोक मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, काम बघणार? नाही आता तसं सांगता येत नाही. कारण का माहितीये का, आतापर्यंत पैसा, जात आणि पक्ष हे तिन्हींचं मेळ घालून आता निवडणूक लढवणार आहे. काय कशी होणार मतदारसंघात लढत? कसं ह्यात लोकसभेचा विधानसभेचा समीकरण चालणार नाही. लोकसभेमध्ये ते नेते कुठे एकत्र होते, विधानसभेत ते नेते फारकत झाले त्यांच्यामध्ये. आता ते कोण म्हणजे समीकरण प्रत्येकाला बदलतंय. लोकसभेची समीकरण वेगळं होतं नेत्यांचं, त्यामुळे जनता काय करणार. मग विधानसभेला समीकरण वेगळं झालं
आणि आता समीकरण वेगळं आहे. जे नेते विधानसभेला वेगळे लढले ते आता एकत्र आलेत, जे नेते लोकसभेला वेगळे लढले ते विधानसभेला एकत्र आले. त्यामुळं जनता संभ्रमित आहे याच्यात आहे. आणि काय आता या मतदारसंघात बघायला गेलं तर कोणाचं पारडं जड वाटतंय? नाही, नेत्याकडे गेलं का नाही, नेत्याची ताकद लावली तर विधानसभेचे हे केली तर विधानसभेला नेते वेगवेगळे पक्षात म्हणजे पक्षाकडून किंवा संघटनामधून लढले. मग नेत्याचं वर्चस्व मतदारसंघात वाटतंय. नाही, प्रत्येक आता इथं तसं बघेल तर भाजपच्या नेत्याचं काय वर्चस्व कमी आहे. नाही म्हणजे कसं तसा कोण नेताच नाही सक्षम इथं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या भागात. आणि हे 3 नेते चिट्टी म्हणा, गणपतराव दादा किंवा आमदार यड्रावकर, हे 3 नेते सक्षम आहेत. आणि तसा मानेकर पण आहे पारडं खासदार. कोणाचं जड वाटतंय यांच्यापैकी? नाही आता पाडदर काय चाललंय म्हणजे समानच चाललंय. या भागातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? पूर्वी झालेली जी कामं आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, विकास कामं तशी भरपूर झाले. कोणाच्या माध्यमातून झाले? प्रत्येक जे सत्तेवर होते, राजशिट्टी होते तेव्हा त्याच्या माध्यमात झाले. आता यमरावकर आमदार आहे त्याचं झाले, सालेपटले आमदार ते किंवा रत्न कुंभार आमदार होते, त्यामुळे प्रत्येकच्या कारकिर्दीत ही कामं झालेली आहेत. कामं कुणाच्या कालावधीत झालं असं काय सांगताय? आता शासनाचंच दादेपाशा पटेल आणि प्रशांत शापुरे दोघांचाच पारडा, दोघं चालल्यात. तिरंगी लढत आहे. हा, तिरंगी आहेत पण दोघं पुढे आहेत. दोघं पुढे आहेत. का बरं? काय आता लोक तिने कामं केल्यात, तिने लोकांची अडचणीला गेल्यात. दोन्ही आताही तिसरी आघाडी नवीन येऊन माणसं नवीन येऊन काय तर 4 दिवस झाला लोक फिरायल्यात. तिने पण दोन्ही पण आधीपासून आहेत. असं आहे. विकास कामं कशात मतदारसंघातली? ते विकास कामं झाल्यात. कोणाच्या माध्यमातून? काय आता हे चालक आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून, आता चालक आहेत म्हणून त्यांच्या माध्यमातून झाल्यात. आता लोक काय निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? काय बघून मतदान करणार? लोक कामं बघणार, पैसा बघणार, माणूस बघणार, सगळं बघणार. सगळं बघणार. होय, मग पैसा आहे तर सगळ्या म्हणतात. आता लोकांची भावना कशी? कोण बाजी मारला असं वाटतंय मग? माझी आता शक्यतो काय सांगू शकत नाही. कधी मग सांगा. 27 तारखेनंतर.